शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने LED व्हॅनमार्फत ग्रामीण भागात आजपासून जनजागृती करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला। समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवींद्र बिरादर, जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी इथे उपस्थित होते। अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध असणाऱ्या योजना यांची माहिती या LED व्हॅनद्वारे देण्यात येणार आहे। यात प्रामुख्याने बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याचे उपसाधन, कन्यादान योजना, स्टँडअप योजना, कृषी स्वावलंबन योजना, दलित वस्ती सुधारणा कार्यक्रम, रमाई आवास योजना, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता योजना, स्वाधार योजना यांचा समावेश असणार आहे। त्याचबरोबर कृषी, आरोग्य, वन विभाग, महसूल विभाग आणि कौशल्य विकास आदींचा इथे समावेश आहे। अंमली पदार्थांपासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मिशन फिनिक्स अंतर्गत मोहीम सुरू केली आहे। सायबर गुन्हे घडू नयेत, फसवणुकीपासून नागरिकांनी दूर राहावे याबाबत जनजागृतीपर देण्यात येणारे संदेश, सायबर फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते त्यापासून काय काळजी घ्यावी याबाबतही या जनजागृती मोहिमेत समावेश आहे। मिशन सायबर जागृती अंतर्गत रत्नागिरी पोलीस प्रस्तुत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने फसवणूक। एक वरिष्ठ अधिकारी, जबाबदार, लोकांमध्ये लोकप्रिय आणि सोशल मीडियावर सक्रिय। त्यांचे फेसबुकवर हजारो फॉलोअर्स होते। फोटो, पोस्ट्स आणि नियमित संवाद यामुळे त्यांचे अकाउंट सर्वांना परिचित होते। एका दिवशी कोणीतरी त्यांच्याच नावाने एक फेक फेसबुक अकाउंट तयार केलं। तोच फोटो, त्याच पोस्ट्स आणि अगदी तसाच प्रोफाईल। पहिल्या नजरेत कोणालाही फरक जाणवणं कठीण होतं। थोड्याच वेळात त्या फेक अकाउंटवरून त्यांच्या फॉलोअर्सना मेसेज जाऊ लागले, माझ्या ओळखीचा अधिकारी आहे, त्याला आता थोडी आर्थिक मदत हवी आहे, कृपया करा। एक मित्र अडचणीत आहे, तो तुम्हाला कॉल करेल, त्याला पैसे देऊन मदत करा। एक सरकारी योजना सुरू आहे, लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी करा। मी माझा ऑफिस फर्निचर विकत आहे, ॲडव्हान्स पाठवा म्हणजे बुकिंग कन्फर्म होईल। काहींनी हे मेसेज खरं मानून पैसे पाठवले, तर काहींनी लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती दिली। थोड्याच वेळात लोकांना समजलं तो अकाउंट फेक होता आणि त्यामागे सायबर फसवणूक करणारे होते। जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली, त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा अकाउंट माझा नाही, कोणीतरी माझ्या नावाने लोकांना फसवत आहे। अशा फेक अकाउंट्सवर विश्वास ठेवू नका। ओळखीच्या व्यक्तींच्या किंवा अधिकाऱ्यांच्या नावाने आलेले पैसे मागणारे मेसेज हे बहुधा फसवणुकीचा भाग असतात। फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा। अशा प्रलोभनांना बळी पडू नका। सावध रहा, सजग रहा। क्लिकच्या जाळ्यात आरव नावाचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा ऑनलाईन शॉपिंग आणि गेमिंगमध्ये खूप रस घेत असे। एकदा त्याला मोबाईलवर मेसेज आला, तुम्ही लॉटरीत 10 लाख जिंकले, फक्त लिंक क्लिक करा। आरवला सुरुवातीला खूप आनंद झाला, पण त्याच क्षणी त्याला पोलिसांच्या सायबर अवेअरनेस कॅम्पेनमध्ये सांगितलेली गोष्ट आठवली, म्हणजे फुकटचा माल फक्त सापळ्यात मिळतो। संशयास्पद लिंक कधीही क्लिक करू नका। त्याने लगेच तो मेसेज डिलीट केला आणि 1930 या हेल्पलाईनवर रिपोर्ट केला। त्यामुळे मोठा फसवणुकीचा धोका टळला। नंतर आरव आपल्या मित्रांना सांगू लागला की सायबर सुरक्षाच खरी स्मार्टनेस आहे। रत्नागिरी पोलिसांचा संदेश, कोणत्याही अनोळखी लिंकवर विश्वास ठेवू नका। सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करा। सावध रहा, सतर्क रहा। एक निर्णय अनेक आयुष्ये। रोहन शाळेतील सर्वात वेगवान धावपटू होता। भारताची जर्सी घालण्याचे त्याचे स्वप्न होते। एके दिवशी एका मित्राने त्याला सांगितले, फक्त एकदा ड्रग्ज घेऊन बघ, व त्याने होकार दिला। हळूहळू ड्रग्सच्या सेवनाने त्याची धाव मंदावली, अभ्यास घसरला, हास्य हरवले। काही वर्षानंतर मैदानाबाहेर उभा राहून तो आपल्या जुन्या मित्रांना जिंकताना पाहत होता, मनात विचार करत की काश मी ड्रग्जला नाही म्हटले असते। रत्नागिरी पोलिसांचा संदेश, तुमचे स्वप्न कोणत्याही प्रलोभनापेक्षा मोठे आहे। ड्रग्जला नाही म्हणा, नाहीतर ते तुमच्या भविष्याला नाही म्हणतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।